काय सांगणार? आज आपण पुन्हा स्वतःला पेटवून घेण्याचा, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केले. एक शेतकऱ्याचे पुत्र आणि शेतकरी म्हणून आपली काय मागणी आहे सरकारकडे? आम्ही काल तिथे आंदोलन केलं होतं. पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं. इथे डिटेन केल्यानंतर आम्ही 15-20 शेतकरी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेण्याकरता जळगावला गेलो. 6 वाजता आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांना आमच्या व्यथा सांगितल्या की साहेब, आमची उभे पिकं आहे. आपल्या मीटिंगमध्ये ठरलं होतं का फक्त शेतीची मोजणी करणार आहे आणि आम्ही मोजणीला आमची काहीच अडचण नाही आहे, पण मोजणी सोडून आमच्या शेतामध्ये जेसीबी चालवले गेले आणि आम्ही त्याला विरोध करायला गेले तर आम्हाला पोलीस स्टेशन पोलिसांचा दबाव आणून 150, 200 आम्हाला तिथे जेलमध्ये टाकण्यात आलं, कारवाई करण्यात आली. मग कलेक्टर साहेबांना ते वस्तुस्थितीचे व्हिडिओ दाखवले का उभ्या पिकामध्ये, म्हणजे ते एक आमचे झांबऱ्याताई आहे, ते भाजीपाल्याचा व्यवसाय त्यांचा, शेतामध्ये भाजीपाला लावता आणि ते विकता. तर ते तिथे भाजीपाल्याच्या दुकानात होते. त्यांना सांगितलं की बा हे त्यांचे पती आमच्या सोबत डिटेन झालेले आहे, ते ताई जात आहे, ते पेंड्या उचलू द्या. पण त्यांनी त्या पेंड्या उचलू दिल्या आणि अक्षरशः त्या बाईला, तिथे लेडीज पोलीस होते, त्यांनी असं उचलून बाजूला टाकून दिलं आणि त्या परखाट्या, ते बाई बिचारी रडत होती. ते सर्व अश्रू आम्ही दाखवले कलेक्टर साहेबांना. सांगितलं की साहेब, हे असं असं अन्याय झालो आहे. साहेबांनी पीडी साहेब, साळुंके साहेब यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं आपल्या मीटिंग मध्ये ठरलेलं होतं का फक्त शेताची मोजणी करायची आहे, तर असं उभ्या पिकांमध्ये जेसीबी चालू नका, शेतकऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवा, असं त्यांनी आमच्या समोर फोन केला आणि सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की आता असं होणार नाही, जे शेत खाली असेल तिथे आपण काहीतरी, मग आम्ही सांगितलं खाली शेत असो का कोणतेही शेत असो साहेब, जोपर्यंत हे सर्व होत नाही, बाकीचे आपले विषय क्लिअर होत नाही, तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही. मग साहेबांनी सांगितलं ठीक आहे, काही काम करू नका. पण इथे सकाळी जेव्हा आम्ही आलो तर आमच्या शेतकऱ्यांच्या, एक शेतकरी असा आहे का त्याचं शेतच जात नाहीये. त्याच्या शेतामध्ये कांदा होता, एवढा मोठा कांदा, तो कांदा अक्षरशः वखरून टाकला. तो कांदा त्याच्या शेत गेला नाही, त्याला भरपाई नाही, त्याचं म्हणजे त्याला नोटीस नाही, काहीच विषय नाही. आणि त्या दुसऱ्या शेतकऱ्याचा गहू, एकाच हरभरा, असं सर्व त्यांनी सकाळपासून ते लावलं उभ्या पिकांमध्ये. मग ते सर्व शेतकरी आम्हाला फोन केले की ते सांगा, ते पोलिसांचा तिथे दबाव आणि सर्व तिथे त्यांचे ते कर्मचारी नाईवाले आणि ठेकेदाराचा तो संतोष सिंग म्हणून आहे, तो एकदम दादागिरी करतो. तो शेतकऱ्यांना दमदाटी करून हे करून तो चल फेक तेरा उधार असं एकदम दमदाटी करतो. तो संतोष सिंग म्हणून त्याचा एक प्रोजेक्ट डायरेक्टर आहे अग्रवालचा. तर असा प्रकार केल्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नव्हता, कारण पोलिस आम्हाला काहीच करू देत नाही. तिथे गेले का पोलीस समोर येऊन जाता, आमच्याशी बोलायला तिथे कोणी महसूलचा कर्मचारी येत नाही, कोणी नाईवाला येत नाही, कोणी येत नाही, पोलीसही येतात. आणि पोलिसांनी मग तिथे आमच्यावर दबाव टाकला. आम्ही त्यांना म्हटलं तर अरे, हे उभे पीक जे शेत जात नाही त्याचं बी तुम्ही नुकसान करताय. तर ते शेवटी त्यांनी ऐकलं नसल्यामुळे आम्हाला आता पर्याय नव्हता. मग आम्ही म्हटलं की तुम्ही जगू देत नाही आम्हाला, तर मरू तरी द्या. मग आम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेतलं. आमच्या भावनिक त्या शेताशी आमचं नातं जुळलेलं आहे. आमच्या जमिनी हिसकावण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. या सोशल मीडियाच्या आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे का गडकरी साहेबांना लोकांच्या लाश, म्हणजे शेतकऱ्यांना मारायचं आणि त्याच्या मृतदेहावर हायवे करायचे आहे का? गडकरी साहेब, तुम्हाला आम्ही ज्यालाही कोणाला सांगतो तो एकच सांगतो आम्हाला की गडकरी साहेबांचं प्रेशर आहे. मी आता परवा गिरीश महाजन साहेबांना भेटलो, त्यांच्या पाया पडलो, त्यांना सांगितलं की साहेब, तुमच्या तिकडे पण रेल्वे लाईन गेली, त्यांना चांगले पैसे भेटले, आम्हाला का असं करताय? आम्ही शेतकरी आहे, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहे, सर्व गोष्टी आहे, तुम्ही आम्हाला पण न्याय द्या. गिरीश साहेबांना सांगितलं, गुलाबराव पाटील साहेबांना काल फोन माझं बोलणं झालं आणि सगळ्यांना आम्ही करतोय. बावनकुळे साहेब झाले, नितीन गडकरी, त्यांनाही आम्ही भेटलो. पण नितीन गडकरी साहेबांना मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांचा काय एवढा हे झाला काय माहित. अवॉर्ड बनले, 9 अवॉर्ड बनले. आता मुक्ताईनगर हे तालुक्याचं गाव आहे, इथे नगरपंचायत आहे. नगरपंचायत हद्दीमध्ये मुक्ताईनगरची आमची जी शेती आहे, मुक्ताईनगरच्या शेतीला 45 रुपये रेट. खामखेडा त्याच्या बाजूला ग्रामीण भाग आहे, त्याला 680 रुपये रेट. अंतुर्ली आमच्या सोबतच ते शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना 800 रुपये रेट तिथलं बी 1100 रुपये, 800 कमीच झालं समजा, पण 1100 रुपये तिथलं रेडी रेटणार आहे. मग 800 तिथे, इथे 680 असे वेगवेगळे रेट दिले. मुक्ताईनगर हे तालुक्याचं गाव
नगरपंचायत हद्दीतल्या जमिनी 45 रुपये चौरस मीटरनं. गडकरी साहेब, तुम्हाला समजत नाही का असं कसं काय तुम्ही करू शकता शेतकऱ्यांना मारून? तुम्हाला प्रोजेक्टला आमचा त्यांनी आम्हाला तिथे सांगितलं की असं तुम्ही करत असले, अडवणूक करत असले तर आम्ही प्रोजेक्ट बंद करून टाकेल. अहो साहेब, प्रोजेक्टचा आमचा विरोधच नाही, पण जर तुम्ही 4.5 रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही त्या याच्यामध्ये आमच्या जमिनी घेत असले तर कसं काय शेतकरी देणार आहे? आमची वडिलोपार्जित जमिनी आहे. आम्ही मुक्ताईनगरचे शेतकरी असं आहोत की माझे आजोबा धरणग्रस्त, माझे वडील धरणग्रस्त, आता मी धरणग्रस्त. म्हणजे माझी जमीन पण हायवे मध्ये जाते. 3-3 पिढ्या आमच्या जमिनी देत आल्या आहे. आता आमच्या जमिनी शिल्लक राहत नाही आणि सरकार तोडगा मोबदला देत आहे. आता आम्हाला मरणाशिवाय काय पर्याय आहे? मुख्यमंत्री साहेबांना पण हा विषय माहिती आहे, उपमुख्यमंत्री साहेबांना माहित आहे, जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना माहित आहे, महसूल मंत्र्याला माहित आहे. कोणी तरी आमच्याकडे लक्ष देईल काय? एकमेव आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत, आजपर्यंत ते आमच्या सोबत आहे. आता त्यांना काही दवाखान्याच्या कामानिमित्ताने ह्या 2 दिवसात ते नसल्यामुळे, परंतु त्यांचे बाकीचे सर्व लोक आमच्या सोबतच आहे. आणि भाऊंचा मला फोन आला की ठीक आहे, मी आता आजचा दिवस झाला का मी उद्या येणार आहे. ते आमच्या त्यांचं जेवढं मानाल तेवढं आमचा आभार आहे. आम्ही चंद्रकांत भाऊंचं ते आमच्या सोबत असतात. परंतु आता जर अशाच पद्धतीनं कलेक्टर साहेब पण वागत असतील आणि हे प्रशासन जर असं करत असेल, पीडी साहेबांना त्यांनी फोन केल्यावर जर खाली पंचनामे होत नसतील, आम्ही तिथे जेव्हा गेलो त्याच्यानंतर तिथे आम्ही पोलिसांना विनंती केली की हा अनधिकृतपणे आमच्या शेतामध्ये घुसला आहे, जेसीबी तिथे उभा आहे. कारण ते शेत गेलं नाही, ज्या शेत जात नाही हायवे मध्ये ते वखरून टाकलं, त्याचा एवढा मोठा कांदा त्याचा पूर्ण संपून टाकला, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. पण पोलिसांनी त्याच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. आम्ही जर तो गुन्हा तिथे पंचनामा वगैरे झालेला आहे, आमची मागणी आहे की ते जेसीबी पण इथे आणलं पाहिजे. अनधिकृत ते जे नॅशनल हायवे वाले वगैरे ते सर्व जे तिथे होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. का कोणाच्याही शेतामध्ये घुसून असं ते कसं काय पीक त्याचं नष्ट करू शकता? गुन्हा दाखल होतो. आता आमची मागे केडी कोणा कापून घेतली, आम्ही त्याला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. हे प्रोसेसच आहे. परंतु पोलीस पण कोणाच्या तरी दबावाखाली येऊन तो गुन्हा दाखल करून घेतला नाही. आता तिथे पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. आता आम्ही तिथे जातोच आहे परत. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहे. का साहेबांनी आम्हाला शब्द दिला, पण तो शब्द काही इथे झाला नाही. आम्ही त्या तलाठ्याला विचारलं का तुम्हाला इथे काही कलेक्टर साहेबांकडून आला नाही काय? हो आलं होतं, पण त्यांनी सांगितलं उभ्या पिकाचं पंचनामा करा. पण आता इथे म्हटलं पीक ठेवतच नाही तुम्ही, जेसीबीनं पिकं वखरून टाकताय, मग उभं पीक कसं करायचं? आपलं पुढील नियोजन काय आहे आणि पुढील भूमिका काय राहणार आहे? जर आपल्यावरती अशा प्रकारचे अन्याय होत आहे तर मग आपण कुठल्या पद्धतीने आता आंदोलनाला हे आमचं वडिलोपार्जित जमिनी आहे. आम्ही अशी तर कवडीमोल भावामध्ये सरकारला देणारच नाही, नक्की देणार, पण योग्य मोबदला द्या. आम्ही जमिनीला आमचा विरोध नाही आहे. आम्ही दिलंय, आम्ही केलं. म्हणजे खामखेडा पुलाचं काम पावसाळ्याच्या याच्यात त्यांनी सांगितलं, आम्ही करू दिलं की चला ठीक आहे बाबा, या पुलावरून तुम्हाला आम्हाला जायचं म्हणून आपण ते काम करू दिलं. परंतु ठेकेदाराला इतकी मुभा पोलिसांनी दिली आहे आणि या प्रशासनाने दिली आहे, तिथे जो भराव टाकला गेलाय त्या भरावाचं कोणी, मी 50 वेळा सांगितलं, पण त्या भराव तो हजारो क्विंटल मुरुम तिथे टाकला त्यांनी, हजारो ब्रास, पण त्याचं काही विल्हेवाट कोणी लावत नाही की याचं काय कोणी पाहायला तयार नाही. बेकायदेशीररित्या त्या ठेकेदाराने तिथे त्या पाणी अडवलेलं आहे. हातनूर धरणावाल्यांनी त्याला नोटीस दिलेली आहे का हा बेकायदेशीर भराव काढावा. परंतु जिल्हाधिकारी पासून तर सर्व याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्या धरणामध्ये अगोदरच 65% गाळ आहे आणि ह्या भाऊने अजून तिच्यामध्ये भर टाकली. तो गाळ आता तो अशी भारतात मला तरी नाही वाटत अशी कोणती यंत्रणा असेल की त्या नदीतला आता तो मुरुम काढेल. म्हणजे हा 65% होता इथे आणि तुमच्या पूर्णाजवळ अजून एक पूल बनतो आहे, त्या पुलाचा तिथे पण भराव टाकला गेला. म्हणजे अजून हा 65% गाळ होता, हा नक्कीच 85% गाळ झाला त्या धरणामध्ये. कारण हे मुरुम वाहून जाते, तो तिच्यावर मुरुम टाकत चाललाय. प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे कलेक्टर साहेब काय म्हणतात तिथे हे बघू. पण अशाच पद्धतीने जर राहिलं तर याच्या पुढे आम्ही आम्ही आंदोलन करून आमच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतलं, पण आता याच्या पुढे आम्ही आमच्या मुलाबाळासहित आमच्या परिवारासहित आज शहरातून पण बऱ्याचशा लोकांचे आम्हाला फोन आले की आम्ही तुमच्या सोबत आहे. तर असं सर्व आमच्या मित्रमंडळी परिवार सर्वांसहित आम्ही आत्मदहन करू.